नमस्कार, मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये. तर आज मी बनवणार आहे पालक पनीर रेसिपी. तर मी ही पहिल्यांदाच बनवली आहे, कारण मी कधी घरी बनवलेली नव्हती आणि घरच्यांना विचारलं करू का पालकची भाजी, पालक पनीरची. तर त्यांनीही कधी खाल्लेली नव्हती, त्यामुळे हो नाही म्हणून म्हटलं चला बनवूनच बघूयात. तर इथे मी कांदा, टोमॅटो, पालक आणि पनीर घेतलेलं आहे. त्याला बारीक कट करून घेतलेला आहे. तर ग्रेव्हीसाठी अगोदर लसूण, अद्रक, कांदा आणि टोमॅटो छान असा कढईमध्ये परतवून घेतलेला आहे, तेल टाकून थोडं. कांदा मऊसूत आणि होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता त्याच कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि पनीरही छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. तर इकडे पालकही शिजून तयार आहे. तर इथे कटोरीमध्ये पाणी मी घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडं बर्फ टाकायचं, म्हणजे आपल्याला गरम पाण्यामध्ये पालक टाकायची नाही आहे. म्हणजे पालकचा कलर जशास तसा राहील, त्यामुळे त्याला गार पाण्यामध्ये टाकायचं आणि त्याला छान असं पिळून घ्यायचं आहे आणि त्याची ग्रेव्ही तयार करायची आहे. तर बघू शकता इतका मोठा पालक शिजून कितकुसं झालेला आहे. आता इकडे पनीरही छान असं फ्राय झालेलं आहे. ह्यालाही काढून घ्यायचं आहे आणि आता आपण भाजीची तयारी करूयात. तर इथे कढईमध्ये थोडंसं बटर टाकलेलं आहे. त्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आणि टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही टाकायची. त्याला छान असं 1 ते 2 मिनिटे परतवून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत. आणि नंतर त्यामध्ये जी पालक मिक्सरमध्ये फिरवून घेतली होती ती टाकायची आणि त्यालाही छान असं 1 ते 2 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. आणि नंतर त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. तर इथे मी अगोदर 1 चमचा लाल तिखट टाकले, थोडीशी हळद आणि पनीर मसाला टाकलेला आहे. त्यालाही परतवून घ्यायचं. मलाही अगोदर प्रश्न पडला होता की जमेल की नाही, घरच्यांना आवडेल की नाही. भीतीने केली तर खरी, पण एकदम छान भाजी झाली होती. सगळ्यांना खूप आवडली. आता ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आणि घरची फ्रेश मलाई टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ. ह्याला 1 ते 2 मिनिटे शिजवून घ्यायचे पूर्ण आणि नंतर त्यामध्ये पनीर टाकायचे. पनीर टाकल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचे आणि परत त्याला 1 ते 2 मिनिटे शिजवून घ्यायचे. बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे. तर तयार आहे आपली पालक पनीरची भाजी. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेणेकरून माझ्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. तर एक वेळेस ह्या पद्धतीने नक्की बनवा आणि कशी वाटली कमेंट करा. अप्रतिम लागते बघा भाजी. मीही पहिल्यांदाच खाल्ली आहे, पण खूप छान झाली होती. तर मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू.